आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून भाजप दिव्यांग विकास आघाडीचे इच्छुक उमेदवार सौ यमुनाताई घुगे व बाळासाहेब घुगे यांच्या प्रचाराचा नारळ ज्येष्ठ उद्योगपती बुधाजी दादा पानसरे व मंडल अध्यक्ष राहुल गणोरे, माजी नगरसेविका शीला भागवत, केदारेसर कारंजे दादा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ब्लँकेट वाटप करण्यात आले व सर्व नागरिकांना व दिव्यांगांना नाश्ता वाटप करण्यात आला. यावेळी दादाजी पानसरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की बाळासाहेब व यमुनाताई दोन्ही जरी दिव्यांग असले तरी त्यांचे काम चांगल्या माणसाला लाजवेल अशी आहे. तेव्हा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभागातील सर्व नागरिकांनी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले. मंडल अध्यक्ष राहुल गणोरे यांनी देखील मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की आज दिव्यांग दिनानिमित्त बाळासाहेबांनी जे ब्लँकेट वाटप केले त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहे. बाळासाहेब यांनी जे आजपर्यंत काम उभे केले आहे त्यांची पक्ष नक्कीच दखल घेईल अशी मला खात्री आहे. ज्येष्ठ नागरिक केदारे सरांनी सांगितले की सर्व ज्येष्ठ नागरिक बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एक मुखाने बाळासाहेब यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर घरोघरी जाऊन पत्रक वाटप करण्यात आले. मतदारांचा सहभाग बघून आणखी जोमाने काम करून प्रभागाला सुजलम सुफलम करून दाखवेल असे वचन सौ यमुनाताई घुगे यांनी दिले. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख योगेश वाणी, बेके नागरेसर, रंगनाथ दरगुडे, पगारी दाजी, भालेराव दादा, लोंढासाहेब, काशीद काका, प्रतिभा पाटील, सोनू आव्हाड, साहेबराव कांगणे, सागर जैन, राहुल सदाफळे सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा उपाध्यक्ष दशरथ गांगुर्डे यांनी केले तर आभार प्रदीप कोकाणे यांनी मानले. NPS न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक. जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप तसेच या प्रभागामधून इच्छुक असलेले आमची धर्मपत्नी सौ यमुनाताई बाळासाहेब घुगे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आमचे पितृतुल्य उद्योगपती बुधाजीदादा पानसरे तसेच मंडळाचे अध्यक्ष राहुलभाऊ गणोरे, माजी नगरसेविका शिवाताई भागवत, शिवसेना पक्षाचे दिव्यांग आघाडीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष योगेशदादा वाणी तसेच मला काही मदत करणारे नागरे सर, गांगुर्डे साहेब आणि दरगुडे सर हे सर्वजणांनी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी आम्ही दोघं पती पत्नी गेल्या 15 ते 20 वर्षापासून मी विकलांग उद्योगाची संस्था आणि भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या माध्यमातून काम करत आलो आहे. तर आजपर्यंत मी भरपूर काम केलेलं आहे. आता मला सर्व या प्रभागातील नागरिकांची मागणी होती का बाळासाहेब तुम्ही एवढं काम करतात, एकदा तुम्ही या प्रभागामधून प्रतिनिधित्व करा. तर सर्व आज या ठिकाणी 50-60 ज्येष्ठ नागरिक होते. त्यांनी सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. कार्यकर्ता उभा राहणार असेल तर सर्व या प्रभागातील नागरिकांची एकच मोठी मागणी का तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ आणि निवडून आणायची जबाबदारी आमच्यावर सोडा. त्यांनी सांगितलं जरी तुमच्याकडे पैसे नसतील तरी पण आपण या वार्डातून एक असा माणूस निवडून दिला वामनराव सोनवणे, त्यांची परिस्थिती माझ्यासारखी होती पण तरी पण सर्व लोकांनी इथल्या वर्गणी गोळा करून त्या टायमाला वामनरावला निवडून आणलं. तर तशीच आता पण प्रभागातील लोकांची अशी इच्छा झाली बंद झालेलं आहे का या टायमाला आम्ही बाळासाहेबासाठी वर्गणी गोळा करू पण बाळासाहेबाला निवडून आणू इच्छुक आहे. तरी मला सर्व दिव्यांगांनी एक प्रभागातील नागरिक या प्रभागाच्या नागरिकांनी मला एक मतदान त्यांना दिव्यांगांना देण्यात येईल. बाकी सर्वांचं मत बाकीच्यांना देण्यात येईल. मत दिव्यांगांना त्यांनी खूप कामं केले आहेत आणि इथून पुढे पण ते कामं करतील अशी अपेक्षा बाळगली.